तर मुलांनो, दरवर्षी परिश्रम कोचिंग क्लासेस आपली जनरल नॉलेजची स्पर्धा घेते. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सब्जेक्ट, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, गणित, इंग्रजी, ग्रामर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर आधारित 100 मार्काची माझ्या वडिलांच्या म्हणजे स्वर्गीय श्री शामरावजी गणपतराव अक्कलवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण काय करतो, स्पर्धा घेत असतो. त्या स्पर्धेमध्ये 5, 6, 7 चा एक ग्रुप, 8, 9, 10 चा एक ग्रुप. तर आता ही जी स्पर्धा आहे 5, 6, 7 च्या ग्रुपचं बक्षीस वितरण, यामध्ये ज्यांनी फर्स्ट क्रमांक मारला त्यांना हे ट्रॉफी मिळणार आहे पहिली, आणि सेकंड वाल्यांना ही, आणि थर्ड वाल्यांना ही. तर मी आता अनाउन्स करतो आहे, ज्यांनी त्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवले, ज्यांनी पहिल्या क्रमांकाचे मिळवले त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. दुसऱ्या क्रमांकाचे आणि तिसऱ्या क्रमांकाचे पण. सर्वात आधी 5वीच्या ग्रुप मधून थर्ड प्राइज म्हणजे 5वीच्या ग्रुप मधला फर्स्ट, तर निश्चितपणे कौतुक करावं तेवढं कमी, श्री हामन. श्री हामन 5वीतून पहिला आणि पूर्ण 5, 6, 7 च्या ग्रुप मधून तिसरा आलेला आहे. कृपया टाळ्या वाजवून स्वागत करा. कंटिन्यू उभे राहा इथेच. आणि त्यानंतर आताच एक टफ कॉम्पिटिशन झालं होतं. 3 वेळा मला ती स्पर्धा घ्यावी लागली सारखे गुण असल्यामुळं. लिनगुरे, आपली मिस लिनगुरे, आणि त्यासोबतच आताचा स्पर्धक जो होता कोण, वेदांत, यांच्यामध्ये 3 वेळा स्पर्धा घेऊनही जबरदस्त स्पर्धा झाली. सेकंड प्राइज जाते आहे ते वरद रामाकडे आला. कृपया सेकंड प्राइज जीके टॅलेंटेड एक्झाम जी होती त्याचं सेकंड प्राइज या ठिकाणी कोणाला जाते आहे, वरद रामाकडे. वर्ग 6 म्हणजे वर्ग 6वीतून हा प्रथम आलेला आहे, वर्ग 5वीतून हा प्रथम, आणि 5, 6, 7 ग्रुप मधून हा सेकंड, 5, 6, 7 ग्रुप मधून हा थर्ड. आणि आता या ठिकाणी अतिशय जबरदस्त कौतुकास्पद सगळ्यात जास्त मार्क घेणारा वर्ग 7 चा विद्यार्थी ऋषभ भोंग याला ही मोठी ट्रॉफी ऋषभ भोंग याला सगळ्यात हायस्ट मार्क याला मिळालेला. वर्ग 7वीतून हा प्रथम आलेला आहे, वर्ग 6वीतून हा प्रथम, वर्ग 5वीतून हा प्रथम, आणि ऑल ओव्हर 5, 6, 7 च्या आपल्या अ ग्रुप मधून ऋषभ भोंग फर्स्ट, आणि वरद रामाकडे सेकंड, आणि आपला श्री हामन हा थर्ड आलेला. कृपया टाळ्या वाजवून स्वागत करा, अभिनंदन करा. क्रिकेटची एक जबरदस्त स्पर्धा घेतली होती आपण एसपीएम च्या ग्राउंडवर. ज्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये रॉयल इंडियन्स हरणारे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हरले. खूप अटीतटीची मॅच झाली, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. तर रॉयल इंडियन्स या ग्रुपने, वर्ग 7 च्या ग्रुपने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजी केली आणि जबरदस्त परफॉर्मन्स करून त्यांनी पूर्ण 11च्या 11 जणांनी विजेतेपद पटकावलं. तर त्यामध्ये मी या सगळ्या प्लेयरला आमंत्रण देतो आहे या ठिकाणी स्टेजवर येण्याकरिता. त्यांनी सगळ्यांनी यावं. सुशांत देकुंडवार, मोक्षित गोपावार, सोहम खांडरे, सार्थक पेटेवार, अंश तुराळे, नमन विजेवार, शिवराज दांडे, सोहम राठोड, या सगळ्यांना या ठिकाणी गोल्ड मेडल देऊन मी सन्मानित करतो आहे. तर पेटेवार टाळ्या वाजवा, टाळ्या कंटिन्यू चालू करूया. मोक्षित गोपावार, त्याच्यानंतर हे कॅप्टन आपले सुशांत भाऊ देकुंडवार, त्यानंतर अतिशय बदमाश व्यक्ती आपले खांडे पाटील, त्यानंतर तुराळे. आज बरेच जण अब्सेंट आहे, परंतु बक्षीस वितरण घेणं भाग आहे आपल्याला, कारण वेळ खूप कमी असतो. कृपया अभिनंदन, टाळ्या वाजवा. आता आपली स्पर्धा जी आहे चमचा आणि लिंबू, ही सुद्धा सुंदर स्पर्धा होती. त्यामध्ये तिसरं क्रमांक म्हणजे ब्रॉन्झ मेडल जे आहे प्राची ठाकरे हिला जाते. कृपया टाळ्या वाजवा, कंजूसी करू नका. त्यानंतर सोहम राठोड हा अब्सेंट आहे, आज अब्सेंट आहे तो. त्याने 3 वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवलेलं आहे. पहिलंही मिळवलं, दुसरंही मिळवलं आणि तिसरंही मिळवलेलं आहे. तो आज अब्सेंट आहे. त्याला चमचा लिंबू मध्ये सुद्धा सेकंड प्राइज आहे. आणि संस्कृती बोंद्रे हिला फर्स्ट प्राइज गोल्ड मेडल. पुन्हा एकदा अनाउन्स करतो आहे बघा, चमचा लिंबू मध्ये संस्कृती बोंद्रे हिला गोल्ड मेडल, सोहम राठोड जो अब्सेंट आहे त्याला सिल्वर मेडल, आणि प्राची ठाकरे हिला ब्रॉन्झ मेडल. ठीक आहे, टाळ्या वाजून अभिनंदन करा.
उत्कृष्ट परफॉर्मन्स जो केला आहे तो बरेच जणांनी केला, त्यापैकी 3 जण जे कॅन्डिडेट जे आहे ते फार महत्त्वाचे आहे. त्यामध्ये तिसरा क्रमांक पुन्हा एकदा पूर्वी मानकरीने, ब्रॉन्झ मेडल. तिसरा क्रमांक रनिंग रेस अतिशय वेगाने धावलेली आहे ही मुलगी, तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस हिला ब्रॉन्झ मेडल. आणि त्यानंतर प्राची ठाकरे हिला सेकंड प्राइज म्हणजे सिल्वर मेडल या ठिकाणी उभे राहा. आणि त्यानंतर रनिंग रेस मध्ये जो आज अब्सेंट आहे सोहम राठोड याने उत्कृष्ट क्रमांक मिळवला, म्हणजे 1 नंबरचा क्रमांक गोल्ड मेडल. म्हणजे 1 नंबर सोहम राठोड, 2 नंबर प्राची ठाकरे आणि 3 नंबर पूर्वी मानकर. टाळ्या वाजून अभिनंदन. सॅक्रेसची होती, म्हणजे काय, पोतं पायात घालायचं आणि उड्या मारत 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 आपली जी बाउंड्री लाईन होती, मार्जिन जी होती तिथपर्यंत जायचं होतं फास्ट. तर त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस सॅक रेस मध्ये जाते आहे प्राची ठाकरे हिला ब्रॉन्झ मेडल. उभे राहा इथे. तिसऱ्या क्रमांकाचं प्राची ठाकरे. पूर्वी मानकर हिला सेकंड प्राइज सिल्वर मेडल. उभे राहा तिथे. आणि त्यानंतर सॅक रेसचं फर्स्ट प्राइज परी ठाकरे हिला. उभे राहा. तर बघा पुन्हा एकदा सांगतो आहे, सॅक रेस मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे परी ठाकरे हिने, सेकंड प्राइज मिळवलेला आहे ब्रॉन्झ मेडल, सिल्वर मेडल पूर्वी मानकर हिने आणि थर्ड जे आहे प्राची ठाकरे. कृपया टाळ्या वाजून अभिनंदन. तर दरवर्षी आपण आपल्या क्लासेस मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे परिश्रम कोचिंग क्लासेस मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेत असतो. त्या स्पर्धेमध्ये जे गुणवंत विद्यार्थी असतात त्यांना फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज, थर्ड प्राइज देत असतो. तर भडाभड मी आता तुमचं नाव अनाउन्स करणार आहे ज्यांनी स्पर्धेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केलेला आहे. सगळ्यात आधी स्लो सायकलिंग या स्पर्धेमध्ये जे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलेलं आहे ब्रॉन्झ मेडल ते मिळवलेलं आहे उत्कर्ष सार्वे. टाळ्या वाजवा. उत्कर्ष सार्वे इथेच उभे राहा, इथे उभे राहा बाजूला. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस उत्कर्षला मिळालेलं आहे. त्यानंतर सेकंड प्राइज पूर्वी चव्हाण ही आज अब्सेंट आहे आणि फर्स्ट प्राइज साई चरडे याला जाते. टाळ्या वाजून अभिनंदन करा. टाळ्या वाजून पुन्हा एकदा. तर यामध्ये स्लो सायकलिंग मध्ये उत्कृष्ट या ठिकाणी स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक साई चरडे याला मिळाला, सेकंड पूर्वी चव्हाण जी आज अब्सेंट आहे आणि थर्ड प्राइज जे आहे ते उत्कर्ष सार्वे याला मिळालेला. पुन्हा एकदा टाळ्या वाजून अभिनंदन. हे सगळे आमचे विनर्स परिश्रम कोचिंग क्लासेसचे. काय आता मी म्हणणार हिप हिप, तुम्ही काय म्हणायचं? हुर्रे. हिप हिप हुर्रे. हिप हिप हुर्रे. हिप हिप हुर्रे. सगळ्यांचं टाळ्या वाजून कृपया अभिनंदन करा. छान स्पर्धा झाली, सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि हरणारवाल्यांनी सुद्धा पुन्हा चांगल्या पद्धतीने खेळा. हरणं जिंकणं ह्या महत्वाच्या 2 पैलू असतात, महत्वाच्या गोष्टी असतात. हरलं तरी नावमेद होऊ नका. हरणारवाल्यांसाठी शुभेच्छा. पुढच्या स्पर्धांमध्ये त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करून खूप चांगल्या पद्धतीने जिंका. सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद.